आज आपण सपनाज किचनमध्ये अगदी खमंग, कुरकुरीत आणि मस्त चटपटीत असा साबुदाण्याचा चिवडा कसा तयार करायचा ते बघणार आहोत। हा चिवडा तसं पाहायला गेलं तर 15 ते 20 दिवस आरामात टिकतो, पण हा इतका टेस्टी होतो की बनवल्याबरोबर पटपट तो संपून जातो आणि अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये बनून तयार होतो। पण काय होतं ना, बऱ्याच वेळेस हा चिवडा आतून थोडासा कच्चा राहतो किंवा तो आतपर्यंत तळला जात नाही। पण इथे तुम्ही बघू शकता हा चिवडा आपला अगदी आतपर्यंत छान खुसखुशीत असा तळला गेलेला आहे। तर अशा प्रकारे अगदी मस्त चटपटीत चिवडा कसा तयार करायचा तेही अगदी कमी वेळेमध्ये ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग जास्त वेळ न घेता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात। तर बघा, इथे मी 1 कप साबुदाणा घेतला आहे। तर हा नायलॉन साबुदाणा आहे, नेहमीच्या साबुदाण्यापेक्षा हा थोडासा मोठा असतो। त्याच्यासाठी मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। आणि आता इथे बघा, मी 2 मध्यम आकाराचे बटाटे त्याचं साल काढलं आणि ते छान मोठ्या किसणीवरती किसून घेतले आणि 2 ते 3 पाण्याने ते आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत। आता इथे मी ते पाण्यामध्येच ठेवलेले आहेत। आता त्या व्यतिरिक्त आपल्याला लागेल चवीपुरतं मीठ, थोडीशी पिठी साखर 1 चमचा साधारण आणि एक 2-3 मिरच्यांचे तुकडे घेतलेले आहेत। तर सगळ्यात आधी बघा, इथे मी कीस आहे त्यातलं सगळं पाणी चाळणीमध्ये निथळून काढलेलं आहे। आता आपल्याला एका कॉटनच्या कपड्यावरती हा कीस पातळ असा पसरवून ठेवायचा आहे आणि पंख्याखाली साधारण 15 ते 20 मिनिट हे आपल्याला असंच सुकवून घ्यायचं आहे। आता इथे मी कच्च्या बटाट्याचा कीस तयार करून घेतेय। तर तुम्ही हवं तर उन्हाळ्यामध्ये जो आपण साठवणीचा बटाट्याचा कीस बनवतो ना, तो तळून घेतला तरी देखील चालेल, पण सगळ्यांकडेच तो असेल असं नाही, म्हणून मी इथे कच्च्या बटाट्यांचा कीस कसा तयार करायचा तेही देखील यामध्ये दाखवलेलं आहे। तर बघा, कीस आपला सुकतोय तोपर्यंत इकडे आपण साबुदाणा तळून घ्यायचा आहे। तर मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल अगदी छान गरम झालं की मग त्यामध्ये थोडा थोडा करून साबुदाणा आपल्याला घालून घ्यायचा आहे। तर इथे बघा, साबुदाणा तेलामध्ये टाकल्याबरोबर तो छान तळून वरती येतो। आता साबुदाणा तेलामध्ये टाकला की त्याचा खूप आवाज होतो आणि जसा जसा तो आतपर्यंत छान तळला जातो ना, तसा त्याचा आवाज पूर्णपणे बंद होतो आणि जेव्हा त्याचा आवाज बंद झाला की मग साबुदाणा पूर्ण आतपर्यंत तळला असं समजायचं। तर बघा, इथे आवाज पूर्ण बंद झालेला आहे। तर हा साबुदाणा आपण काढून घेऊया। तर मस्त पांढरा शुभ्र असा हा साबुदाणा तळून इथे तयार झालेला आहे। तर अशाच प्रकारे उरलेला सगळा साबुदाणा आपल्याला तळून घ्यायचा आहे। तर हा साबुदाणा आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे। आता साबुदाण्याची दुसरी बॅच तेलामध्ये टाकण्याआधी तेल पुन्हा थोडंसं गरम करून घ्यायचं आणि पुन्हा गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि नंतर त्यामध्ये साबुदाणा सोडायचा आहे। तर बघा, साबुदाणा आतपर्यंत तळला जावा यासाठी एक छोटीशी ट्रिक सांगते। तर साबुदाणा तळण्याआधी आपल्याला तो उन्हामध्ये थोडासा गरम करून घ्यायचा आहे। तसा जर तुम्ही थोडा गरम करून घेतला तर नक्की 100% तुमचा साबुदाणा आतपर्यंत छान तळला जातो, तो अजिबात आतून कच्चा राहत नाही। आता साबुदाणा तळून झाला, आता आपण बटाट्याचा कीस तळून घेणार आहोत। तर बघा, बटाट्याचा कीस देखील तेलामध्ये टाकल्याबरोबर त्याला असा फेस येतो आणि जेव्हा तो फेस पूर्णपणे कमी होतो तेव्हा हा बटाट्याचा चिवडा आपला तळून तयार झाला असं समजायचं। तर इथे बघा, यावरचा फेस पूर्णपणे बंद झालेला आहे आणि मस्त छान त्याला तांबूस रंग देखील आलेला आहे। याचाच अर्थ हा कीस आपला व्यवस्थित तळला गेलेला आहे। तर हा आपण आता काढून घेऊया आणि हा कीस आपल्याला साबुदाण्यामध्येच घालून घ्यायचा आहे आणि उरलेला सगळा कीस अशाच प्रकारे आपण तळून घेणार आहोत। तर कीस देखील घालताना एकदम घालायचा नाही आहे, तर थोडा थोडा करूनच हा आपण तळून घेणार आहोत। तर याची एक बॅच तळण्यासाठी साधारण 4 ते 5 मिनिटे लागतात। तर अशा प्रकारे इथे मी सगळा बटाट्याचा कीस तळून घेतला। आता त्याच तेलामध्ये आपण शेंगदाणे तळून घेऊया। तर शेंगदाणे देखील छान खरपूस असे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तर इथे या शेंगदाण्याबरोबर तुम्ही काजू आणि बदामाचे काप देखील घालू शकता किंवा सुक्या खोबऱ्याचे काप घालू शकता। तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता। तर इथे बघा, शेंगदाणे आपले छान खरपूस आणि अगदी तांबूस रंगावरती तळून तयार झालेले आहेत। ते देखील आपण काढून घेऊया। तर सगळे पदार्थ आपल्याला एकाच भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत। आता आपण मिरच्यांचे तुकडे तळून घेणार आहोत। तर अशा प्रकारे झारीमध्येच मी ते तळून घेतेय। तर ते देखील आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तर साधारण 1 मिनिटभरातच इथे मिरचीचे तुकडे देखील छान कुरकुरीत तळून झालेले आहेत। ते देखील याच भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत। तर अशा प्रकारे सगळे पदार्थ मी इथे तळून घेतले। आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे
आणि त्याचबरोबर थोडीशी पिठी साखर यामध्ये आपण घालणार आहोत। तर ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही नाही घातली तरी देखील चालेल किंवा थोडीशी यामध्ये आमचूर पावडर देखील घालू शकता। मी इथे घातलेली नाही आहे, पण तुम्हाला आवडत असेल, अगदी चटपटीत पाहिजे असेल तर तुम्ही आमचूर पावडर घालू शकता आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही यामध्ये जे काही पावडर मसाले घालणार आहात ते गरम असतानाच घालायचे आहेत, म्हणजे ते छान सगळ्या बाजूने एकसारखे मिसळले जातात आणि चिवड्याला व्यवस्थित सगळीकडे लागले जातात। तर अशा प्रकारे मीठ आणि पिठी साखर यामध्ये मी व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि अशा पद्धतीने आपला मस्त कुरकुरीत आणि खमंग असा हा चिवडा तयार झाला। तर बघू शकता अगदी छान आतपर्यंत तो तळला गेलेला आहे, अजिबात तो आतून कच्चा नाही आहे आणि यामध्ये जो बटाट्याचा कीस घातलेला आहे ना तो देखील मस्त कुरकुरीत असा तळलेला आहे। तर अशा पद्धतीने हा चिवडा आपण एकदा बनवून ठेवला की अगदी तो 15 ते 20 दिवस आरामात टिकतो। फक्त ठेवताना तो एका हवाबंद डब्यामध्ये किंवा बरणीमध्ये भरून ठेवा, म्हणजे तो अगदी संपेपर्यंत कुरकुरीतच राहील। तर मग अजिबात उशीर न करता तुम्ही देखील हा चिवडा या नवरात्रीमध्ये नक्की तयार करून बघा आणि कसा झाला हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि खाली जे सबस्क्राईबचं बटन आहे ते प्रेस करून त्याच्या शेजारचं घंटीचं बटन देखील प्रेस करा, म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।